सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा. आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. 4 दिवसापूर्वीच गृह विभागानं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली केल्यानं त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नियुक्तीचे आदेश जारी केले होते. दुपारी संदीप कर्णिक यांनी मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंकुश शिंदे यांनी कठोर पावले उचलली होती. तर नव्याने आलेले आयुक्त संदीप कर्णिक यांच्या समोर गुन्हेगारीसह आर्थिक गुन्हे आणि राजकीय दबावाचे आव्हान असणार आहे. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे. आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पहिलं पुणे आणि मग नाशिक या 2 शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ड्रग्सचं रॅकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आत्ताच उल्लेख पण झाला. आणि त्याचबरोबर जे गुंड आहेत ते सऱ्याम रस्त्यावर फिरत असतात, कोयते म्हणा शस्त्र घेऊन हायदोस घालत असतात. तर हे आव्हानं तुमच्यासमोर आहेत, यावर कसं आपण कंट्रोल आणतो? मला वाटतं नाशिकसारख्या शहरामध्ये ड्युअल अप्रोच जो असा आहे, जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील. आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे. तर त्याकडे आपला फोकस राहील. पण जे सांगताय ते आत्तापर्यंत तरी काही निदर्शनास आलेलं नाही. आता
पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल. सर, मुख्यतः नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण खूप गाजलं होतं. नाशिक आणि पुणे थोडेसे लिंक्स पण आहेत. त्या लिंकचा काही फायदा होईल या सगळ्या डिटेक्शनमध्ये? पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत. आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचा दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले आहे. साहेब, आपण गुवाहाटीला पण जाऊन दर्शन करून आलात आणि इकडे आलात असंही कळतंय. गुवाहाटीच्या कामाख्या मातेकडे काय मागितलं? कालिका मातेचं जे मंदिर आहे नाशिकमधलं ते अतिशय सुंदर आहे आणि तिकडे जाऊन आशीर्वाद घेऊन फार चांगलं वाटतंय. तर त्यामुळे मला नाशिकचा कार्यकाल खूप आनंददायी आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्यात खूप चांगलं काम होईल. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. भंडाऱ्यात एका कार्यक्रमात मुलीचे कपडे उतरवत अश्लील डान्सचा प्रकार समोर आलाय. हे सारं होत होतं आणि लोक पैसे उधळत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार 17 तारखेला घडला असून आणि याबाबत सोशल मीडियावर बोंब उठल्यानंतर 21 तारखेला या प्रकरणावर कारवाई होतीये. नेमकं काय घडलं भंडाऱ्यात हे बघाच. भंडाऱ्यातील नग्न डान्सच्या प्रकरणानं महाराष्ट्रानं बिहारला सुद्धा मागे टाकलंय. भंडाऱ्यात नागाडोंगरे ते 17 तारखेला हंगामा नावाचा कार्यक्रम झाला होता. यामध्ये डान्ससाठी काही मुलींना बोलवण्यात आलं होतं. ज्यावेळी कार्यक्रम सुरू होणार त्याच वेळी काही या मुलींचे कपडे उतरवले आणि यातील धक्कादायक प्रकार म्हणजे बघ्यांनी फक्त पैसे उधळले. जमलेला जमाव शिट्ट्या मारत होता. हा धक्कादायक घडलेला प्रकार मोबाईलमध्ये शूट झाल्यानं समोर आलाय. तोपर्यंत या व्हिडिओची मात्र कुठेच वाच्यता नव्हती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सरकारवर टीका केली जाते. महाराष्ट्रात नेमकं चाललं तरी काय? सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, भंडारा. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या
श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणं. बुलढाणा शहर हादरलंय. चॉकलेटचं आमिष दाखवत एका 17 वर्षीय तरुणानं चिमुरडेवर अत्याचार केल्याची घटना समोर येते. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी इथं घडली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चॉकलेटचं आमिष दाखवत 17 वर्षीय अल्पवयीन तरुणानं चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या एका हद्दीत घडलाय. या 2.5 वर्षीय चिमुरडीवर 17 वर्षीय युवकानं अत्याचार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व प्रकारानंतर चिमुरडी बेशुद्ध झाली, पण ती मृत झाल्याचे समजत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढलाय. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला. त्यानं घराची कडी उघडून पाहिली असता चिमुरडी त्याला दिसली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. या घटनेची माहिती त्वरित त्या व्यक्तीनं पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गीते पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी आरोपीची माहिती मिळवत अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिमुरडीला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा. कार्तिकी एकादशी निमित्त गंगा घाटावर तुळशी विवाह संपन्न झालाय. गंगा घाटावर बुधवार दिनांक 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे श्रीमद भागवत कथेचे निरूपण सुरू आहे. याच निरूपणादरम्यान कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत तुळशी विवाह संपन्न झालाय. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी श्रीमद भागवत कथेवर निरूपण करताना महाराजांनी प्रतिपादन केलंय. बुद्धी, आत्मा, शरीर, मन यांना स्नान घालणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. श्रीमद भागवतासाठी साक्षात भगवान शंकरांनी सुखदेवाचा अवतार घेतला होता. सूर्योदयापासून सूर्यास्त जिथपर्यंत होतो तिथपर्यंत श्रीमद भागवत कथेचा प्रचार करायला हवा असे यावेळी महाराज म्हणाले. भागवत कथेनं जीवन धन्य होतं. अन्न भांडारानं पुण्य प्राप्त होतं. ज्याप्रमाणे तेलाने मालिश केल्यानं चमडी चमकते, तसंच श्रीमद भागवत कथा ही आत्म्यापर्यंत पोहोचत असेल तर मागील सर्व जन्माचं पाप धुतलं जातं. तेव्हा भागवत कथा ही नेहमी तपस्वीकडून ऐकावी असे प्रतिपादन श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केलंय. यावेळी स्वामीजींनी जीवनाची सत्यता कथन केली आहे. कहीं न कहीं मर्यादा में चूक हुई है, इसलिए दोष आरोपित हो जाते हैं. कुछ लोग ऐसे हैं जो समझ जाते हैं समय पर, जिनमें विवेक है वो समझ जाते हैं तो आगे निकल जाते हैं, दोष रह जाते हैं पीछे. और कुछ लोग अविवेकी होते हैं, वो दोष में संभल नहीं पाते, वो मिट जाते, आगे नहीं जा पाते.
वहीं खत्म हो जाते हैं। श्री सुखदेव जी ने राजा जनक से गृहस्थ उत्सव को कैसे मनाया जाता है आप इस अनुष्ठान के माध्यम से सीख सकते हैं, क्योंकि सद्गुरुदेव जी न कथा सिर्फ सुनाते हैं अपितु हमें आत्मसात करने के लिए प्रेरित करते हैं कि कथाओं को जियो में दीन दुखियों की सेवा हो जाए। कहते हैं जहां की खुशियां मिलेगी घर हंसाना सीख लो, अपार रोशनी मिलेगी अंधेर गलियों में दीपक जलाना सीख लो। अंधाधुंध विलासता का भंडार पैदा हो जाए तो ये गृहस्थ है ही नहीं। ये क्या है? ये बस जन्म हो रहा है पशु पक्षियों की तरह, बस यही है और कुछ नहीं है। वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे? त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. मराठी पाट्याच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता. राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत फलक असावे असा नियम असताना या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या प्रकरणात मनसेने आता आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील दुकानावरील नामफलके मराठीत लावण्याचे आदेश पारित केले होते, पण या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. याकडे आता मनसेने लक्ष घातले. यामुळे मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने मराठीचा मुद्दा हाती घेतलाय.
यामुळे महापालिका प्रशासक काय निर्णय घेता याकडे सर्वांचेच लक्ष. नाशिक मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. यावेळी माजी आमदार सुधाकर तांबे, सह्याद्री फार्मचे संचालक विशाल शिंदे, मीडिया एक्झिबिटर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर आदी उपस्थित होते. शासकीय धोरणे, बाजारभाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आजकाल शेती करणं खूपच अवघड झालंय. यंदा पाऊस कमी पडल्यानं शेतीवर संकट आलंय. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची कास असल्यास शेती करणं सोपं जाईल. हेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्या कृषीथॉन पुरवतंय, असे यावेळी आमदार सुधाकर तांबे यांनी सांगितलं. त्याचबरोबर शेतीमध्ये पिकवणे सोपे आहे, मात्र त्याचं व्यावसायिकीकरण करणं फारच अवघड आहे. हेच नेमकं शेतकऱ्याला जमायला हवं, असं देखील यावेळी ते म्हणाले. सह्याद्री फार्मसीचे संचालक विशाल शिंदे यांनी देखील आपलं मनोगत मांडलंय. टेक्नॉलॉजीमुळे जगात वेगवान सुधारणा होत आहेत. ही टेक्नॉलॉजी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपणास सविस्तर बघायला मिळते. मागील कृषीथॉन प्रदर्शनाला 2 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली होती. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. प्रयोगशील शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या युवकांचा सन्मान प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार देऊन करण्यात आलाय. यामध्ये डॉक्टर अश्विनी चंदनसिंह चंदेल परभणी, डॉक्टर गिरीश हिरामन जगदळे धुळे, डॉक्टर गणेश शेंडगे सातारा यांच्यासह इतर अनेक शेतकरी उद्योजकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सर्व युवा शेतकऱ्यांचे इथे मनापासून अभिनंदन करतो आणि शेती एक उद्योग या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहावं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा न्याहारकर परिवार प्रचंड परिश्रम घेत आहे. आता साहिल हे युवा त्या ठिकाणी नेतृत्व लाभलेलं या परिवाराला या असा मोठा उद्योग झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान जे आपल्यापर्यंत पोहोचवतो, शेतकरी बांधव हे तंत्रज्ञान स्वीकारायला कधी कधी जरा आपण वेळ लावतो. परंतु मला असं वाटतं की नवीन तंत्रज्ञानाचा आपण स्वीकार केलाच पाहिजे. जितक्या झटपट आपण स्वीकारतो तेवढी गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शेती फायदेशीर होण्यासाठी फायदा असं मला वाटतं. एका उत्तम कार्यक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला मला न्याहारकर परिवारांचे आमचे खूप घनिष्ठ संबंध आहे. आमदार राजसाहेब थोरात कृषी मंत्री होते खूप वर्ष, त्यांचं सुद्धा संजयजींवर खूप प्रेम. ते उद्या येणार होते या कार्यक्रमात, त्यांच्या कार्यक्रमात. कारण संजयजींची धडपड अशी आहे की ती कुणालाही त्यांच्याबद्दल. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग,
त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. आपल्याला विषमुक्त शेती करायची माऊली. कसली शेती? विषमुक्त शेती. काय बोलता? तर माऊली बोला. अन सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीचा आजपासून प्रारंभ झालाय. हे कृषीथॉन प्रदर्शन 23 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान चालू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी हेमंत गोडसे, राहुल टिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, देविदास पिंगळे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नरेंद्र साहिल, अरुण मुळाने आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा मानस असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जावेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जावेत. त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती संचालक साहिल नेहारकर यांनी दिली आहे. तर आज कृषीथॉन 2023चं एक भव्य उद्घाटन नाशिक ठक्करडोम इथे झालेलं आहे. आता हे प्रदर्शन 5 दिवस ठक्करडोम इथे चालणार आहे, ज्याच्यामध्ये 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. याच्यात मोठमोठ्या कंपन्या ज्या बाहेर देशातली टेक्नॉलॉजी जसं की महिंद्रा ट्रॅक्टर्स आहे, नेटाफेम आहे, केबी आहे, तर ह्या सर्व कंपन्यांनी इकडे नवीन त्यांची टेक्नॉलॉजी प्रेझेंट केलेली आहे. एक प्लॅटफॉर्म आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही ह्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गेल्या 25 वर्षांपासून जी आम्ही ही कृषीथॉन नावाची कन्सेप्ट ही मांडलेली आहे, याची 16वी आवृत्ती आहे. दरवर्षी याच्यात कंपन्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सगळ्या तज्ज्ञांचा एक वार्षिक मेळावा असतो. तर याचा तुम्ही सर्वांनी एक लाभ घ्यावा ही परत मी सर्वांना एक विनंती करतो. येस, यावर्षी जसं इरिगेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे, पाऊस कमी पडलेला आहे,
तर त्या रिलेटेड इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळेल. वॉटर मॅनेजमेंट, कमी पाण्यात कशी चांगली शेती करता येईल किंवा अजून काही इक्विपमेंट्स वापरून आपली शेती कशी आधुनिक करता येईल, तर हे सर्व इथे नवीन आहे. जे लेटेस्ट प्रॉब्लेमचे लेटेस्ट सोल्युशन्स हे तुम्हाला इथे मिळतील. नॉलेज, इनोव्हेशन आणि बिझनेस ही तिन्ही गोष्टी या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळतील. तर आता हा प्रोडक्ट जो बघतोय आपण तो कुबोटाचा B2741S हा मॉडेल आहे आणि हा पर्टिक्युलर द्राक्षाच्या शेतीमध्ये चालतो आणि सगळ्या प्रकारचे स्प्रेअर त्याला चालले जातात. तुमचा चिमापासून ESS वगैरे सगळे इम्पोर्टेड स्प्रेअर ह्या ट्रॅक्टरला चालतात आणि ऑलराऊंड काम करतो. अगदी रेनी सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पण ह्याची मास्टरी आहे की हा ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकत नाही. त्यामुळं स्प्रेअर घेऊन चिखलामधून एकदम सहज बाहेर निघतो. कारण ह्याचं ओव्हरऑल जे वजन जे आहे ते 600 किलो आहे. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांचे वजन 1000 किलोच्या वरती आहे. ह्याच्यामध्ये 600 किलो वजन असल्यामुळे हा चिखलामध्ये बिलकुल फसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स आणि टर्निंग रेडियस खूप बेस्ट आहे. ग्राउंड क्लिअरन्स ह्याचा 325 mm चा आहे आणि टर्निंग रेडियस 2.1 मीटरमध्ये हा टर्न होतो. आता हा जो प्रोडक्ट बघताय तो कॉम्पॅक्टर ट्रॅक्टर आहे. A211N म्हणून प्रोडक्ट आहे. 21 HP चा ट्रॅक्टर आहे आणि हा पर्टिक्युलर ऊसाच्या शेतीमध्ये मास्टर आहे. ऊसाच्या शेतीसाठी शुगरकेन स्पेशल मॉडेल आहे आपल्याकडे, जे 4 फुटाच्या सरीमध्ये परफेक्ट बसतं. याची जी रुंदी आहे ती 2 फूट 9 इंच बाहेर अंतर असल्यामुळं हा 4 फुटामध्ये एकदम परफेक्ट बसतो. ह्याचं ओव्हरऑल वजन जे आहे ते 600 किलोचा ट्रॅक्टर आहे. इंटर कल्टिवेशनसाठी ह्याचा बेस्ट उपयोग होतो. आणि शेतकऱ्यांसाठी आता ते चाळणी बांधणी पॉवर टिलरचा पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर आहे पॉवर टिलरला. आणि चाळणी बांधणीचं काम हा परफेक्ट करतो. कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्यात. त्याचबरोबर कृषी उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन फवारणी यंत्रणे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग, नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसंच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात विविध विषयांवर मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. याचबरोबर या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या विशेष आकर्षण ठरणार आहेत. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. डॉक्टर बनावे लागते, साधुवृत्ती जन्मताच असते. महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी प्रतिपादन केले. संसारामध्ये कुठलीही गोष्ट आत्मसात करताना वेळ, पैसे खर्च करावे लागतात, मात्र साधुवृत्ती ही जन्मताच असते. हजारो जन्माचे पुण्य एकत्रित आल्याने पुरुषाला साधुवृत्ती प्राप्त होते. यासाठी पुण्यकर्म, चांगले विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. महाराजांचे बुधवारी दिनांक 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथेवर निरूपण सुरू झाले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्यांनी श्रीमद भागवत कथेवर आध्यात्मिक निरूपण केले. श्री इंद्र देवेश्वर सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले, जगात साधुवृत्ती राहिल्यास जन्माचे सार्थक होते. यासाठी त्यांनी एका कथेचा दाखला दिला. एका राजकन्येला गुरुची तळमळ लागली होती. त्याच वेळी एका चोराने राजकन्येचे अपहरण केले. मीच तुझा गुरु आहे अशी फसवणूक करीत तिला जंगलात नेऊन बांधले. तिला राम नाम दिले. ती राम नाम घेताना तण झाली. तिला भेटायला नारद मुनी आले. त्यांनी तिला सांगितले, तुला राम नाम देणारा चोर होता. मात्र तिने राम नामावर श्रद्धा ठेवली. तिला बांधलेल्या अवस्थेत मुक्त करण्यासाठी दोरखंड सोडू लागले. मात्र तिने नकार देत माझ्या गुरुला घेऊन या असे सांगितले. पुढे नारद मुनींनी त्या चोराला शोधून तिला बंधमुक्त करण्यास चोरास सांगितले. कथेच्या शेवटी तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचे नाम घेत राहा.
असा दाखला महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी भाविकांना दिलाय. निरूपणाच्या पहिल्या दिवशी सर्व समाजात एकतेचा संदेश देत सत्कर्म करण्याचा संदेश महाराजांनी दिलाय. बैराग्यवती नाम की एक कन्या की कथा सुनाते हैं. बैराग्यवती कन्या राजा की पुत्री है. पिछले प्रताप के कारण, पिछले पुण्यों के कारण बहुत धर्मात्मा, बहुत भक्त, पर अकेली संतान होने के कारण राजा उनको साधु नहीं होने दे रहे. राजा कहते हैं पुत्री विवाह भले ही मत करो पर घर में रह के भजन करो. बेटी कहती है भजन होगा कैसे, आप गुरु बनाने नहीं देते, साधुओं से मिलने नहीं देते, तो बिना साधु के बिना. ये नारद जी की वाणी खुद की है. तो मैं मानता हूं कि नारद जी जो बता रहे हैं ये बिल्कुल सच है. आज के कलयुग में भी कोई संत पैदा हुआ है, कोई संत बन गया है, कोई संत हो गया है, तो वो संत इसलिए नहीं हो गया है कि वो चाहता था संत होना, ना. वो संत इसलिए हो गया है कि पिछले पुण्यों का प्रताप उसे संत बनाने को मजबूर कर रहा है, उसका सौभाग्य खड़ा कर रहा है, उसका आनंद खड़ा कर रहा है. वैसे साधु बन के बहुत सारे साधु पछताते हैं कि भाई बहुत पछता रहे साधु बनकर. पर व्यासपीठ की शपथ लेकर मैं कथा कह रहा हूं आपको, साधु बनना जो है राष्ट्रपति बनने से भी ज्यादा सौभाग्य का भाग. मंत्र दो, मैं तो गुरु करने के लिए आपके साथ आई हूं, मुझे सद्गुरु चाहिए. तो आप मेरे सद्गुरु हैं, मेरा जो चाहिए आप पसंद कर लो, सब ले जाओ, पर मुझे सद्गुरु के रूप में प्राप्त हो जाओ. राम नाम दे दिया उसने. ये तो चोरों को भी आता है राम 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 राम. तो कहा ये राम राम जपो, बांध दिया, सोना चांदी लेके उड़ गया, कपडे उतार के फेंक दिए, जो पहले पहनता होगा वो पहन. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रोडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा.
त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमल कसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. 4 दिवसापूर्वीच गृह विभागानं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली केल्यानं त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नियुक्तीचे आदेश जारी केले होते. दुपारी संदीप कर्णिक यांनी मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंकुश शिंदे यांनी कठोर पावले उचलली होती. तर नव्याने आलेले आयुक्त संदीप कर्णिक यांच्या समोर गुन्हेगारीसह आर्थिक गुन्हे आणि राजकीय दबावाचे आव्हान असणार आहे. सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे. आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पहिलं पुणे आणि मग नाशिक या 2 शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ड्रग्सचं रॅकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आत्ताच उल्लेख पण झाला. आणि त्याचबरोबर जे गुंड आहेत ते सरेआम रस्त्यावर फिरत असतात, कोयते म्हणा शस्त्र घेऊन हायदोस घालत असतात. तर हे आव्हानं तुमच्यासमोर आहेत, यावर कसं आपण कंट्रोल आणतो? मला वाटतं नाशिकसारख्या शहरामध्ये ड्युअल अप्रोच जो असा आहे कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील. आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत, कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे. तर त्याकडे आपला फोकस राहील. पण जे सांगताय ते आत्तापर्यंत तरी काही निदर्शनास आलेलं नाही. आता पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल. सर, मुख्यतः नाशिकमध्ये ड्रग्स प्रकरण खूप गाजलं होतं. नाशिक आणि पुणे थोडेसे लिंक्स पण आहेत. त्या लिंकचे काही फायदा होईल या सगळ्या डिटेक्शनमध्ये? पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत. आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचा दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले आहे. साहेब, आपण गुवाहाटीला पण जाऊन दर्शन करून आलात आणि इकडे आलात असंही कळतंय. गुवाहाटीच्या कामाख्या मातेकडे काय मागितलं? कालिका मातेचं जे मंदिर आहे नाशिकमधलं ते अतिशय सुंदर आहे आणि तिकडे जाऊन आशीर्वाद घेऊन फार चांगलं वाटतंय. तर त्यामुळे मला नाशिकचा कार्यकाल खूप आनंददायी आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्यात खूप चांगलं काम होईल. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. भंडाऱ्यात एका कार्यक्रमात मुलीचे कपडे उतरवत अश्लील डान्सचा प्रकार समोर आलाय. हे सारं होत होतं आणि लोक पैसे उधळत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार
17 तारखेला घडला असून आणि याबाबत सोशल मीडियावर बोंब उठल्यानंतर 21 तारखेला या प्रकरणावर कारवाई होतीये. नेमकं काय घडलं भंडाऱ्यात हे बघाच. भंडाऱ्यातील नग्न डान्सच्या प्रकरणानं महाराष्ट्रानं बिहारला सुद्धा मागे टाकलंय. भंडाऱ्यात नागाडोंगरे ते 17 तारखेला हंगामा नावाचा कार्यक्रम झाला होता. यामध्ये डान्ससाठी काही मुलींना बोलवण्यात आलं होतं. ज्यावेळी कार्यक्रम सुरू होणार त्याच वेळी काही या मुलींचे कपडे उतरवले आणि यातील धक्कादायक प्रकार म्हणजे बघ्यांनी फक्त पैसे उधळले. जमलेला जमाव शिट्ट्या मारत होता. हा धक्कादायक घडलेला प्रकार मोबाईलमध्ये शूट झाल्यानं समोर आलाय. तोपर्यंत या व्हिडिओची मात्र कुठेच वाच्यता नव्हती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सरकारवर टीका केली जाते. महाराष्ट्रात नेमकं चाललं तरी काय? सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट भंडारा. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9148900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट को वर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364.
किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडले. बुलढाणा शहर हादरलंय. चॉकलेटचं आमिष दाखवत एका 17 वर्षीय तरुणानं चिमुरडेवर अत्याचार केल्याची घटना समोर येते. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी इथं घडली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चॉकलेटचं आमिष दाखवत 17 वर्षीय अल्पवयीन तरुणानं चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या एका हद्दीत घडलाय. या 2.5 वर्षीय चिमुरडीवर 17 वर्षीय युवकानं अत्याचार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व प्रकारानंतर चिमुरडी बेशुद्ध झाली, पण ती मृत झाल्याचे समजत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढलाय. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या एका पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला. त्यानं घराची कडी उघडून पाहिली असता चिमुरडी त्याला दिसली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. या घटनेची माहिती त्वरित त्या व्यक्तीनं पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गीते पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी आरोपीची माहिती मिळवत अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिमुरडीला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहरात खळबळ उडाली. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट बुलढाणा. कार्तिकी एकादशी निमित्त गंगा घाटावर तुळशी विवाह संपन्न झालाय. गंगा घाटावर बुधवार दिनांक 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे श्रीमद भागवत कथेचे निरूपण सुरू आहे. याच निरूपणादरम्यान कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत तुळशी विवाह संपन्न झालाय. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी श्रीमद भागवत कथेवर निरूपण करताना महाराजांनी प्रतिपादन केले, बुद्धी, आत्मा, शरीर, मन यांना स्नान घालणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. श्रीमद भागवतासाठी साक्षात भगवान शंकरांनी सुखदेवाचा अवतार घेतला होता. सूर्योदयापासून सूर्यास्त जिथपर्यंत होतो तिथपर्यंत श्रीमद भागवत कथेचा प्रचार करायला हवा असे यावेळी महाराज म्हणाले. भागवत कथेनं जीवन धन्य होतं, अन्न भांडारानं पुण्य प्राप्त होतं. ज्याप्रमाणे तेलाने मालिश केल्यानं चमडी चमकते, तसंच श्रीमद भागवत कथा ही आत्म्यापर्यंत पोहोचत असेल तर मागील सर्व जन्माचं पाप धुतलं जातं. तेव्हा भागवत कथा ही नेहमी तपस्वीकडून ऐकावी असे प्रतिपादन श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केलंय. यावेळी स्वामीजींनी जीवनाची सत्यता कथन केली आहे. कहीं न कहीं मर्यादा में चूक हुई है, इसलिए दोष आरोपित हो जाते हैं. कुछ लोग ऐसे हैं जो समझ जाते हैं समय पर, जिनमें विवेक है वो समझ जाते हैं तो आगे निकल जाते हैं, दोष रह जाते हैं पीछे. और कुछ लोग अविवेकी होते हैं, वो दोष में संभल नहीं पाते, वो मिट जाते, आगे नहीं जा पाते, वही खत्म हो जाते हैं. श्री सुखदेव जी ने राजा जनक से ग्रस्त विश्व को कैसे मनाया जाता है आप इस अनुष्ठान के माध्यम से सीख सकते हैं, क्योंकि सदगुरुदेव जी न कथा सिर्फ सुनाते हैं अपितु हमें आत्मसात करने के लिए प्रेरित करते हैं कि कथाओं को जियो में दीन दुखियों की सेवा हो जाए. कहते हैं जहां की खुशियां मिलेगी घर हंसाना सीख लो, अपार रोशनी मिलेगी अंधेर गलियों में दीपक जलाना सीख लो. अंधाधुंध विलासता का भंडार पैदा हो जाए तो ये गृहस्थ है ही नहीं. ये क्या है? ये बस जन्म हो रहा है पशु पक्षियों की तरह, बस यही है और कुछ नहीं है.